देशभरात जनरेशन अल्फाच्या विद्यार्थ्यांचा आवाज आता विविध स्थानिक प्रश्नांवर उमटताना दिसतोय। उत्तर प्रदेशपासून मध्य प्रदेशापर्यंत विद्यार्थिनींनी आपल्या मूलभूत हक्कांसाठी आणि शिक्षणाच्या सोयीसाठी थेट प्रशासनाचे दरवाजे ठोठावलेत। कुठे शाळेला जाण्यासाठी पक्का रस्ता हवाय, तर कुठे बस भाडेवाढ रद्द करण्याची मागणी, तर कुठे शाळा 6 किलोमीटर दूर हलवण्यास विरोध। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची कहाणी पाहूया स्पेशल रिपोर्टमधून। उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे डोळे उघडणारी घटना समोर आली आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली, मात्र अजूनही शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पक्का रस्ता नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांनाच थेट रस्त्यावर उतरावं लागल्याचं समोर आलंय। चंद्रपूर ग्रामपंचायती अंतर्गत गंगवा का डेरा आणि बच्ची का डेरा येथील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी 11 ऑगस्टला आता तिरंगा घेऊन तब्बल 5 किलोमीटरची तिरंगा यात्रा काढली आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। गावातून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रोज चिखल खडतर रस्त्यातून पायी जावं लागतं। पावसाळ्यात परिस्थिती आणखीन बिकट होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देत घोषणाबाजी केली। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। अखेर उपविभागीय अधिकारी अभिषेक कुमार यांनी विद्यार्थी आणि पालकांशी चर्चा करून रस्त्याचं काम लवकर सुरू करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं, मात्र रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशातही शाळेतील विद्यार्थिनी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या। सिरोंच्या गर्ल्स हायर सेकंडरी स्कूलमधील विद्यार्थिनींनी 12 ऑगस्टला बस स्थानकावर आंदोलन केलं, कारण खाजगी बस चालकाने विद्यार्थिनींचं सवलतीचं भाडं 10 रुपयावरून थेट 25 रुपये केलं। त्यामुळे दररोज 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना या भाडेवाढीचा मोठा फटका बसणार होता। म्हणूनच आमदारजी भाडं कमी करा अशा घोषणा देत विद्यार्थिनींनी आंदोलन केलं। यावेळी प्रशासन आणि पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केला। यावेळी आमदार उमाकांत शर्मा यांनीही बस चालकांशी चर्चा केली। अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनुसार विद्यार्थिनींचं भाडं पुन्हा 10 रुपये करण्यास बस चालकांनी सहमती दर्शवली। तर विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी 15 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी विद्यार्थ्यांना विशेष सवलत आणि बस पास देण्याची मागणीही मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे करण्यात आली। कौन से स्कूल के बच्चे हो आप? तो क्या मांग है आपकी? सिरोंनंतर उज्जैनमध्येही जनरेशन अल्फा रस्त्यावर उतरली। 200हून अधिक विद्यार्थिनींनी आपल्या शाळेसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं, कारण महाकाल लोक परिसरातील शासकीय सराफा कन्या उच्च माध्यमिक विद्यालय शहरापासून 6 किलोमीटर दूर दाऊद खेडी गावात हलवण्याचा प्रस्ताव होता आणि शाळा दूर गेली तर प्रवास, सुरक्षितता आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल अशी विद्यार्थिनींची भूमिका होती। त्यामुळे त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच तब्बल 4 तास ठिय्या दिला। यावेळी आपल्या शिक्षणाचं काय होणार या चिंतेनं काही विद्यार्थिनी भावूक झाल्या। अखेर जिल्हा शिक्षण अधिकारी महेंद्र खत्री यांनी विद्यार्थिनींशी चर्चा केली, मात्र केवळ तोंडी आश्वासन नाकारत विद्यार्थिनींनी लेखी हमीची मागणी केली। पालकांची संमती घेतल्याशिवाय शाळा हलवली जाणार नाही असं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। ये तो उनके लिए शर्म की बात है ना, बच्चों को बेटी है, मैं मुंह उतार के कोई तैयार थी है। हमारे भविष्य के साथ खिलवाड़ हो रही है। हमारा स्वास्थ्य हम फिर भी आए, हमारी तबीयत भी ठीक नहीं है, हम रात को दवाई लेके आए। कोई सुन ही नहीं रहा है, थोड़ा शर्म करनी चाहिए यार। इनके बच्चों के साथ ऐसा होगा तो पता चलेगा, हमारे माँ बाप भी क्या देखेंगे, हमको रोते हुए देखेंगे तो। एकूणच रस्ता असो, बस भाडे असो किंवा शाळेचं अंतर, शिक्षणाच्या वाटेवरील अडथळ्यांविरोधात विद्यार्थ्यांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचं दिसतंय। हमीरपूर, सिरोंज आणि उज्जैनच्या या तिन्ही घटनांनी जनरेशन अल्फाचा वेगळा चेहरा आता समोर आलाय। ही पिढी केवळ सोशल मीडियावर व्यक्त होणारी नाही, तर आपल्या हक्कांसाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची ताकदही या पिढीत आहे, हे स्पष्ट झालंय। कारण विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला आश्वासनं द्यावी लागली, काही मागण्याही मान्य कराव्या लागल्या, पण आता या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.